ज्यामध्ये महत्त्वपूर्ण एक विकेट त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली। फार सुंदर क्रीडांगण, त्याच वेळेला जबरदस्त लाईट या संपूर्ण क्रीडांगणावरती आणि रॉयल व्हीआयपी मंच तुम्हाला पाहायला मिळतोय। प्रेक्षक गॅलरी भरपूर मागे होता, अचूक टप्प्याचा बॉल लवकर पिक केला, हुक केलाय आणि 6 धावा आपल्या नावावरती बुक केल्यात। लेट पण थेट अखेर धावांची कोंडी फोडणारा हा येतोय षटकार। येस, 2 ओव्हरचा खेळ दरम्यान कंप्लीट झालाय। 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीने 18 धावा धापटल्यावरती एकाकडेच्या मोबदल्यामध्ये आता रिक्वायरमेंट भरपूर वाढलेले तुम्हाला पाहायला मिळतोय। 19च्या सरासरीने धावसंख्या बनवायच्या 57 स्टिल रिक्वायर्ड इन एक्स्ट्रा बॉल मध्ये। याच दरम्यान व्यासपीठावरती शुभागमन होतं, एक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी मनोहर शेठ म्हात्रे साहेबांचं, सरपंच शेठ म्हात्रे यांचे बंधुराज आणि काकांचं व्यासपीठावरती शुभागमन होतं। एक दिलखुलास असं व्यक्तिमत्व आपलं या व्यासपीठावरती मनोहर शेठ म्हात्रे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। तर सोबतीनं नुकतंच या ठिकाणी शुभागमन झालं, एक सुशिक्षित असं व्यक्तिमत्व आदरणीय नाथा शेठ म्हात्रे साहेबांचं आणि नाथा शेठ म्हात्रे साहेबांचं देखील या स्पर्धेमध्ये एक आयोजक म्हणून खूप मोठी भूमिका या सगळ्या आपल्या शिल्पकारांचं ज्यांच्या स्वप्नातनं साकार झालेलं हे गावदेवी चषक 2026 पिसारवे गावाचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पिसारवे गावाला मान सन्मान मिळवून देणारी, एक इतिहास घडवणारी प्रथमच या पनवेल तालुक्यात 20 बाईक्स पहिली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते रायगड जिल्ह्याच्या धर्तीवरती पिसारवे नगरीमध्ये गावदेवी चषक 2026। 2 ओव्हरचा खेळ दरम्यान कंप्लीट झाला। 9च्या सरासरीने 18 धावा धापटल्यावरती एकाकडेच्या मोबदल्यामध्ये फार सुंदर उल्लेख केला की अगदी आपण पाहिलं प्रथमताच तर आदरणीय हिरामन शेठ पाटील साहेबांचं देखील शुभागमन झालं। आदरणीय नवनाथदादा म्हात्रे आणि दर्शनदादा म्हात्रे यांच्या वतीनं आपलं देखील गावदेवी ट्रॉफी मध्ये हार्दिक स्वागत आहे। हे सगळे गावातील ज्येष्ठ ज्यांच्या शुभ आशीर्वादानं खरं तर ही स्पर्धा रंगते आणि त्या सर्वांच्या आशीर्वादाच्या पोटी खरं तर आज यशाच्या उंच शिखरावरती 3ऱ्या रात्रीमध्ये आपण पोहोचलोय। बॅक टू क्रिकेट पुन्हा एकदा आपण ऐकूयात आवाज प्रथमेश ठाकूर यांना। 18/57 समीकरण दिम्यागती 4था बॉल हा वॉज दॅट लाऊड अपील, पंचांनी अपील उचलून धरली आहे। विकेटचं पतन दरम्यान मैदानाच्या आतमध्ये झटका क्रमांक 2 लागला, मॅचची गोल्डन विकेट। ज्याच्या बॅटमधनं एक षटकार आला होता तो बॅटर साहिल कायकर बॅक टू द पॅव्हेलियन। थँक्यू डीजे। एक महत्वाची अनाउन्समेंट आहे, टीम मोरबेचे कॅप्टन ऑलरेडी तुम्ही टॉस साठी रिपोर्ट केलेला नाहीये। ऑपोजिशन टीम जुई कामोटेला टॉस विन दिलाय, त्यांनी निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा, तुम्हाला बॅटिंग करायची आहे। बट जर का येत्या 4 ओव्हरच्या आतमध्ये तुम्ही स्टेजवरती ऑर्गनायझर सोबत संपर्क साधत नाही आहात तुमच्या टी शर्ट पिक करण्यासाठी, तर अजून जो काही येईल मोरबे संघ तुम्हाला मान्य करून मैदानावरती खेळावा लागेल। पेनल्टीच्या स्वरूपात रन्स किंवा बॉल या स्वरूपात पेनल्टी तुम्हाला दिली जाईल आणि थोडाच वेळ तुमच्याकडे शिल्लक आहे तर टीमचे कॅप्टन एनी हॅव तुम्हाला थोडा वेळात इकडे आयोजकांसोबत संपर्क साधायचा आहे। देसाई गावचे आदरणीय भारतजी म्हात्रे देखील मॅच एन्जॉय करतात आणि टीम केपीसी नामपुरीला भरपूर साऱ्या त्यांच्या शुभेच्छा येतात। स्वागत आहे आपलं। लोअर फुल टॉस धॉन्सने स्वीप करण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर मध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळाला। तत्पूर्वी रनआउटची संधी निर्माण झाली आहे, धोक्याची घंटा वाजली होती आणि रनआउटच्या स्वरूपात इथे आणखीन एक धक्का लागलाय। तू चल में आया ही स्थिती सध्याच्या घडीला आता जीसीसी एकटपाडा टीमची आपल्याला पाहायला मिळते। एका पाठोपाठ एक विकेट, फलंदाज बाद। आपल्याला पाहायला मिळालं ते कार्तिक म्हात्रे, त्याच्यामध्ये 2 षटकारांचा समावेश आपण पाहिला आणि आता अक्षय पाटील बॉलिंग मार्क वरती आलाय। त्याच्या मागे 2 बॉल वरती कोणती धाव धापटला वरती नाहीये, पण एक विकेट त्याच्या खात्यामध्ये। ऑनसाइडला स्वीप केलाय, फटका चांगला आहे, फिल्डर तिथे धावतायत, बॉल अडवतील जरूर बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये। गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण आणि तत्पूर्वी पुन्हा एकदा इथे
गरज होती का आता हा प्रश्न विचारला जाईल. तिथे स्वीप केला होता ऑनसाइडला डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर गेला ॲक्युरेट थ्रो आला आणि अगदी थोडासा कॅज्युअल अप्रोच बॅटरने दाखवला. फायदा उचलला विकेट किपरनं आणि रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला माघारी परततोय. वे 2026 भव्य आणि दिव्य पर्व प्रथमताच तब्बल 20 बाईक सहित स्पर्धेचं दर्जेदार आयोजन आपण एन्जॉय करतोय. गती थोडी धीमी केली. शफल होत असताना ऑफसाईडला हुक करायचा होता. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. आणखीन एक डॉट बॉल. पूर्णपणे मॅच वरती कंट्रोल बनवला टीम केपीसी नागपुरीनं. पूर्वार्धामध्ये देखील आपण पाहिलं बॅट्समनचा बोलबाला राहिला. सर्व फलंदाजांनी आक्रमकरित्या बॅटिंग केली. 6 कार्तिक मात्रेच्या बॅटमध्ये त्यानंतर 12 कुणाल पाटील, अंगद पाटीलच्या बॅटमध्ये 20-32 धावन. सर्विस पाटीलने दिले कंट्रीब्युशन आणि धावत संख्या धावपटल्यावरती लागल्या 74. 75चं टार्गेट असताना अगदी आपण पाहिलं तर आता अडचणी भरपूर सारा समोर आला. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. अतिरिक्त धाव इथे प्राप्त केली जाते. धावसंख्या धावफलकावरती 20. यावेळेस देखील काय घडतंय. येस इट इज. फलंदाज मात्र बाद होतोय. आता या ओव्हरमध्ये विकेटचा विचार केला मला वाटतं चौथी विकेट इथून बॅटिंग करत असताना जेसीसी एकटपाडा टीम गमावते या ओव्हरमध्ये. म्हणजे तिसरं षटक अक्षय पाटीलचं हे मॅचला पूर्णपणे कलाटणी देणार राहिलं आणि आता मात्र या मॅच मध्ये कुठल्याही प्रकारे बॅट चालत नाहीये फलंदाजांची आणि मान वर काढू दिले नाही. ऍक्शन रिप्ले बघा स्क्वेअर अँगलला फ्रंट लेग पुढे करत असताना अगदी आपण पाहिलं तर पॉपिंग दृश्य बाहेर आले होते. त्यानंतर पुन्हा पाठी गेले. प्लेड ऑन. बॅटची कडा घेऊन बॉल यष्टांवरती आदळलाय. फलंदाज बाद. चार विकेट आतापर्यंत या ओव्हरमध्ये गमावले. 2 रनआउटच्या स्वरूपात 2 गोलंदाज अक्षय पाटीलच्या खात्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू शिल्लक. स्टील 1 टू गो. 19 13 बॉल आणि 55 धावांची गरज आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न होता. तिथे क्षेत्ररक्षक थोडे फंबल झाले. आता 3 क्षेत्ररक्षक पाठी धावतात बॉल अडवण्यासाठी आणि तिघांनाही बीट करून बॉल जणू काही शर्यत लागली होती तिथे तिघांमध्ये आणि अखेर चेंडूने ओलांडली सीमारेषा. 3 ओव्हरचा खेळ झाला कंप्लीट आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धापटल्यावरती 75चा पाठलाग करताना 24 वरती आले. आता 25.50च्या सरासरीनं उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये करायच्या धावा ते 51. बघा अंगद लक्षात घ्या. अगदी आपण पाहिलं तर 3 ओव्हरसाठी जवळपास आपण 17 मिनिटांचा वेळ लावलेला आहे. त्यामुळे 3 मिनिटांच्या आत हे षटक कंप्लीट करणं अनिवार्य. अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये एक फिल्डर 30-60 सर्कलमध्ये तुमचा वाढेल. स्पर्धेचे नियम भरपूर स्ट्रिक्ट आहेत आणि नियमांवलीनुसार तुम्हाला वागावं लागेल. वेळ फार महत्वाची आणि प्रत्येकाला वेळेचं बंधन आहे. त्या दिलेल्या वेळेमध्ये आपले निर्धारित षटक पूर्ण करणे फार गरजेचं आहे, अनिवार्य आहे. आणि मॅनेजमेंट टीमची सूचना देखील येते की ऑन टाइम मॅचेस कंप्लीट होणं फार गरजेचं आहे. ऑनफिल्ड अंपायर आणि स्कोररने टाइम मॅच केलं होतं आणि त्यानंतर आता मात्र माहिती मिळते की पुढील 3 मिनिटांमध्ये हे षटक तुम्हाला कंपल्सरी पूर्ण करायचं. अरविंद पाटील गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 4 मध्ये. पहिला बॉल, पहिलाच बॉल, फटका चांगला आहे.
काय साऊंड आलाय, टक कसा आवाज आला जेव्हा संपर्क झाला त्या क्षणी या फटक्यावरती लागली मोहर षटकाराची. इट्स अ बिग हिट. पॉवर पॅक रेट इट वॉज. का टायमिंग तुम्हाला पाहायला मिळालं, लाजवाब टायमिंग आपण पाहिलं. आणि बॅटच्या रडार मध्ये आल्याच्या नंतर मात्र बॉल निघाला हवाई यात्रेवरती. षटकार ठोकला लेट पण थेट. 30 धावा धावपटल्यावरती आपण पाहत आहोत. 11 बॉल 45 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. आडव्या बॅटनं प्रहार करायचा होता, बॅटच्या रेंज मध्ये तितका चांगला बॉल आला नाही, खालच्या भागावरती लागतोय. त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय, फार वेगानं 2 धावा इथे मात्र अंकित केल्या जातात. सुपर रनिंग बिटवीन द विकेट. या सगळ्या गोष्टी पहिले होणं गरजेचं होतं. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर ज्या प्रकारची बॅटिंग झाली त्याच बॅटिंगला सडेतोड उत्तर देण्यासाठी पहिल्या ओव्हर पासून ते अटॅकिंग इंटेंटनं खेळ करणं फार गरजेचं होतं. जिथे पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 आले तिथे कुठे ना कुठे आपण पाहिलं तर 12 ते 15 धावा आल्या असतात, तर या ओव्हरमध्ये कुठे ना कुठे इम्पॅक्ट थोडा कमी पडला असता. पण आता मात्र आपण पाहिलं तर पूर्णपणे केपीसी इनामपुरीनं आपली पकड केली मजबूत मॅच मध्ये. समोरच्या दिशेने उडवलाय, लॉफ केलाय, पाठवलाय ब्लॅक स्क्रीन वरून लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध. सेफेस्ट स्ट्रोक इन द क्रिकेट. इट्स आउट ऑफ द पाथ. बिग शॉट, सिक्सर. फार जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. रडार मध्ये आला, तदनंतर मात्र थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे ब्लॅक स्क्रीनच्या वरून पाठवलाय. 12 धावा जरूर, 14 धावा जवळपास आतापर्यंत वसूल केल्या. 2 षटकार, तदनंतर एक दुहेरी धाव. कुठे ना कुठे पहिल्या ओव्हरमध्ये जर चांगल्या धावा आल्या असतात, तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं जिथे 6 आल्या तिथे 12-14 धावा बनल्या असत्या, तर मात्र कुठेतरी येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये प्रेशर थोडं कमी झालं असतं. आणि या स्पर्धेतला 131वा षटकार ठोकला. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आपण पाहत आहोत जिशान सैफीच्या बॅटमधनं या डावातील 3रा षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. यावेळेस फटका चांगला फॉलो केलाय, तिथे दूर ठेवला होता बॅटर पासून, पण तिथे बॅटरने देखील शॉट ऑफर केला आणि कव्हर बाउंड्रीच्या पलीकडे फटका सजवलाय. व्हॉट अ शॉट वॉज दॅट. आता मात्र 75च्या पाठलागाला केली सुरुवात. चौकार. येस, पडतोय, उठतोय, स्वतःला सावरतोय, स्वतःला समजवतोय, स्वतःशी पुटपुटतोय आणि पुन्हा आक्रमणाला सुरुवात करतोय मैदानाच्या आतमध्ये. 8 बॉल 33 धावांची गरज आहे मॅच मध्ये. सामना अजूनही संपलेला नाहीये, कारण मी अजूनही जिंकलेलं नाहीये सांगत असताना जिशान लढतोय मैदानात. पुन्हा एकदा दूर ठेवला गेला होता. आता मात्र बॉल तर मागे निघालाय जरूर. एक्झॅक्टली डिसिजन काय असेल पंचांचा. 4 धावांचा इशारा पंच करतात. बॅटची एज होती हे पंच दर्शवतात. बॅटला स्पर्श करून बॉल निघाला मागे आणि आणखी 4 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड केल्या जातील. सामना संपलेला नाहीये. 75 करायच्यात. पहिल्या 3 ओव्हरमध्ये मानही वर काढू दिली नव्हती. केपीसी इनामपूर या टीमनं विकेट कीपर फुल्ली कॉन्फिडंट होते. पुढे येऊन झेल घेण्याचा प्रयत्न त्यांचा झालता जरूर, पण तत्पूर्वी तिथे बॉल न दिली, हुलकावणे निघाला थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आता 7 बॉल 29 करायच्यात. 29 रन सिल्डिंग प्लॅटफॉर्म 7 डिलिव्हरी. या बॉलवरती जर का मोठा फटका आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये कुठे ना कुठे 23चं समीकरण शिल्लक राहील आणि फाईट करण्याची ताकद मनामध्ये जरूर राहील फलंदाजांच्या. हा शेवटचा बॉल निर्णायक असेल, ठरवेल सामना कोणत्या बाजूने झुकेल. सध्या तरी सामना दोलायमान अवस्थेमध्ये मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय. रंगता सामना 75चा पाठलाग झाला. धावा 46. 7 बॉल 29 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. कोणी विचारही केला नव्हता की सामना असा कलाटणी घेईल, ज्याचं कारण या ओव्हरमध्ये 14 षटकारांना आलेलं उधाण. जणू काय स्कोरबोर्ड वरती धावांची भरती झाली. विकेट किपरने गेले पुन्हा एकदा मिस्टेक. रनआउटची झाली आहे संधी, ती देखील गमावली आणि 1 धाव देखील इथे मिळाली. ओव्हरथ्रो भरपूर धावा इथे मिळाल्या असत्या, पण स्ट्राईक ठेवायचे जिशानला स्वतःकडे
आणि 22च्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये केली जाईल ऍड. 4 ओव्हरचा खेळ अखेर संपलाय. 4 ओव्हरच्या वाजवी खेळाच्या समाप्तीनंतर 47 धावा धावपटलावरती तुम्हाला पाहायला मिळतात. येणारे शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी 28 धावांची गरज आहे. हे थोडंसं महागडं षटक राहिलं जिथे जरूर 22 धावा खर्च केल्या गोलंदाज अरविंद पाटीलने. एक आली ती 22च्या स्वरूपात ती गोलंदाजाच्या खात्यामध्ये जोडली जाणार नाही. आणि आता येणारे शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी अजून एक गरज आहे. मॅच मध्ये जीसीसी एकट पडाला 28 धावांची. 6 बॉल 28. चला टीम केपीसी इनामपुरी फिल्डिंग लावून घ्या कारण दिलेला वेळ तुमचा आता संपलेला आहे. येस 6 चेंडू आणि 28 धावांचं समीकरण तुम्हाला पाहायला मिळते. मागील ओव्हरमध्ये 22 धावांची वसुली झाली. एक 22च्या स्वरूपात शेवटची धाव आपल्याला पाहायला मिळाली. सो टीमची टोटल 47 वरती आपण पाहत आहोत. 6 बॉल 28 समीकरण. एक फिल्डर 30 सर्कल मध्ये वाढवावा लागेल पंच अंगद पाटील कारण वेळ तुमचा संपलेला आहे. सो बाउंड्री लाईनच्या जवळ फक्त 4 खेळाडू असलेल्या गोष्टीची नोंद घ्या आपण. 30 सर्कलच्या बाहेर फक्त 4 खेळाडू असलेल्या गोष्टीची आपण नोंद घ्या कारण दिलेला वेळ इथे संपन्न झालेला आहे. 4 षटकांसाठी तुम्हाला केवळ 20 मिनिटांचा वेळ दिला जातोय आणि जवळपास 23 मिनिटांचा वेळ तुम्ही खर्च केलेला आहे. केपीसी इनामपुरी विरुद्ध जीसीसी एकटपाडामध्ये ही लढत तुम्ही पाहतात. चांगलं बॅटल बिग बॅटल तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये. महत्वपूर्ण सामना मैदानामध्ये रंगतोय. आज जबरदस्त मॅचेस एन्जॉय करणार आहोत आपण या टुर्नामेंट मध्ये. स्विंग अँड मिस डॉट बॉलची समाप्ती. इथून आणखीन एक जर डॉट आला तर पूर्णपणे या मॅच वरती केपीसी इनामपुरीची पकड मजबूत झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. 5 बॉल 28 समीकरण आणि नियम स्ट्रिक्ट असतील. टाइम देखील अलर्ट प्रत्येकाला दिला जाईल कारण प्रत्येक ओव्हर नंतर तुम्ही किती मिनिटांचा वेळ खर्च केला हे आम्ही इथून सांगतोय. त्यामुळे त्यानुसार तुम्हाला वेळ खर्च करणं फार गरजेचं आहे. यावेळेस मात्र जबरदस्त हिट आपल्याला पाहायला मिळाला. अद्भुत आणि अलौकिक फटका आपण पाहतो. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे इट्स बिग हिट सिक्सर. पंचाचा इशारा यापूर्वी आपण पाहिलं षटकार चालवता पण तदनंतर चाच पडताळणी केली गेली आणि 4 धावा तिथे पंचाचा इशारा आला म्हणजे चौकारानं धावसंख्या पुढे आता 4 बॉल म्हणजे येणाऱ्या 4 बॉल मध्ये 4 षटकार ठोकावे लागतील. 4 बॉल 24 ची गरज आहे या मॅच मध्ये. पहिला तर आलाय. 4 बॉल 4 षटकार ठोकायचे आणि तदनंतर स्टँड अँड डिलिव्हर्ड स्टँड अँड डिस्पॅच. बॉल थेट निघाला मिड विकेट हवाई यात्रेवरती. लॉंग लॉंग बिग वे मायटी ह्यूज मॅसिव्ह सिक्सर. वाटचाल करत असताना संघर्षाचे काटे तुम्हाला नेहमी पाहायला मिळतील पण त्या संघर्षाच्या वाटेवरती चालताना ज्या अडचणी लाख तुमच्या डोळ्यापुढे येतील ना त्या अडचणींना सामोरं जात असताना प्रत्येक येणाऱ्या प्रॉब्लेम वरती सोल्युशन तुम्हाला शोधायचं आहे आणि सध्याच्या घडीला ते सोल्युशन शोधत असताना मैदानाच्या आतमध्ये 4 बॉल 4 ठोकायचे. पहिला मारलाय थेट मिड विकेटच्या बाहेर आणि असा मारलाय की आता पुढे येणाऱ्या 3 बॉल वरती गोलंदाजांना भरपूर मशक्कत मेहनत करावी लागेल. 3 बॉल 18 ची गरज आहे. जर काही ती आणखीन एक मोठा फटका आला तर मॅच जबरदस्त तुम्हाला पाहायला मिळेल. फलंदाजाला देखील मोठा आत्मविश्वास मिळेल. खरं तर या षटकाराने देखील त्याचा आत्मविश्वास दुणावलाय पण आता मैदानामध्ये येणाऱ्या 3 बॉल मध्ये पुन्हा 3 ठोकायचे. त्याकरिता बॅटर झाला तयार. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर होतोय जिशान सैफी ज्यानं या मॅचला कलाटणी दिली आहे. सोडून दिलाय वन लेफ्ट व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि ते तिसऱ्या पंचांची मागणी केली. फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने कंट्रोल रूम मध्ये आता चेक केले जाईल. फिल्डिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे. कडू सर आपल्याला जोडले गेलेले आहेत तिकडे तिसऱ्या पदाच्या भूमिकेमध्ये. वॉर रूम मध्ये कंट्रोल रूम मध्ये चेक केले जाते की एक्झॅक्टली काय घडले. व्हाईट बॉल असेल तर 3 बॉल 17 ची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एक बॉल देखील एक्स्ट्रा मिळेल. एक धाव देखील कमी होईल. चेक केले जाते कंट्रोल रूम मध्ये. जाच पडताळणी केली जाते. प्रत्येक अँगलनं पाहिलं जात आहे. योग्य तो ऍक्युरेट डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल. फॉर्च्यून इव्हेंटची मदत घेतली जाते. रिव्ह्यू अनसक्सेसफुल रिव्ह्यू लॉस. इट्स अ व्हाईट बॉल. गुड डिसिजन अंपायर. योग्य निर्णय पंचाचा आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र मॅचला कलाटणी मिळाला. 3 बॉल 17 ची गरज आहे आणि जब तक मैदान में जीशान खड़ा है
तब तक इस मुकाबले का हाल क्या होगा बता नहीं पाएंगे. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये हा खेळाडू टिकून आहे ना तोपर्यंत सामन्याचा खरं तर निकाल काय असेल याचं अनुमान लावणं थोडं कठीण आहे. 3 बॉल 17ची गरज आहे या मॅच मध्ये. जिशानने मात्र आता विजयाचं स्वप्न रंगवलंय. ते रंगवलेलं स्वप्न त्याला पूर्ण करता येईल का? स्वप्न दाखवले आता त्या स्वप्नाच्या पाठीमागे धावताना त्याची पूर्तता करता येईल का ते पाहायचंय. जिशानने नुकताच एक ठोकला षटकार तरी मिळाली एक्स्ट्रा रन. 17ची गरज होती. धीम्या गतीचा बॉल फसवलं जिशानला पूर्णपणे आपल्या जाळ्यामध्ये आणि तदनंतर आलेला हा डॉट बॉल आता या मॅचची पूर्णपणे काढतोय हवा. येणारे 2 बॉल आणि विजयासाठी 17 धावांची गरज आहे. जिशाननं एकतर्फा लढत दिली मैदानामध्ये. जरूर त्याचा संघर्ष राहिला चांगला पण संघर्षाला आता लागले पूर्णविराम कारण येणाऱ्या 2 लीगल बॉल मध्ये 17 धावा करणं कठीण आहे. जवळपास अशक्य आहे 2 लीगल बॉल मध्ये 17 धावा करणं. जिशाननं जरूर चांगला खेळ केला. एकटा लढत होता. 1 साइड बॅटिंग त्याने केली पण तदनंतर मात्र अखेर त्याच्या संघर्षाला लागला पूर्णविराम आणि या सामन्यावरती मात्र आता पूर्णपणे पकड मजबूत बनवली टीम केपीसी नागपुरीनं. पुढे येत असताना ऑन साइडला लेट पण थेट पण असं म्हटलं जातं ना नेहमी की वेळ गेली सत्ता गेली आणि कार्यक्रम संपला. आणि सध्या तरी आपण पाहिलं तर आता शेवटचा 1 बॉल आणि विजयासाठी तब्बल 11 धावांची गरज आहे. वैयक्तिक 12 बॉल आणि 45 वरती बॅटिंग करतोय. षटकार आला तर अर्धशतक जरूर बनेल पण त्या अर्धशतकाला अर्थ राहणार नाही जर का विजय मिळाला नाही तर जीसीसी एकट पडायला. आणि सध्या तरी कठीण झाली आहे माझी. 1 बॉल 11ची गरज आहे. लीगल बॉल मध्ये धावा होणं अशक्य. अर्धशतक झळकावणारा फलंदाज ठरतोय मैदानामध्ये जिशान. जरूर 3रा पण हा सामना अवघ्या 4 धावांनी जिंकला टीम केपीसी नागपुरीनं. हार्ड लक जिशान. खरं तर ज्या प्रकारे तू बॅटिंग केलेस मित्रा आज जरूर मैदानाच्या आतमध्ये टीम एकटपाडाने सामना गमावलाय पण प्रेक्षकांच्या मनावरती आज नवीन नाव नेहमी येणाऱ्या काही दिवसांमध्ये चर्चेत राहील ते म्हणजे जिशान. वॉड बॅटिंग 14 बॉल 51 धावांची बहारदार खेळी त्याची आपल्याला पाहायला मिळाली. 6 षटकार त्याने ठोकले आणि